मित्रांनो, ही गोष्ट आहे पृथ्वीची व तिच्या पर्यावरणाची. वर्ष होतं 2095. पृथ्वीवर जीवसृष्टीचं अस्तित्व धोक्यात आलं होतं. प्रदूषणामुळे आकाश काळं धुरकट झालं होतं. पिण्याचं पाणी विरळ झालं होतं. युद्धांनी अनेक देश उद्ध्वस्त झाले होते. झाडे तर केव्हाच कापली गेली होती आणि माणसं प्लास्टिकच्या शहरात कृत्रिम हवा घेत जगत होती. पृथ्वी जणू आवाज देत आहे, मला वाचवा, मला वाचवा. एवढे प्रदूषण मला नष्ट करत आहे, माझं सौंदर्य नष्ट करत आहे. प्लास्टिक प्रदूषण, हवा प्रदूषण, वायू प्रदूषण, जल प्रदूषण, मृदा प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, सगळीकडे साम्राज्य हे घाणीचेच झालेले आहे. जिथे तिथे कर्कश आवाज, धूर, अस्वच्छता. तुमच्या तरी भविष्याचा विचार करा. या काळात एका छोट्याशा गावात 5 मित्र राहत होते. त्या मित्रांनी हे सगळे प्रदूषणाची हालत पाहिली, पृथ्वीची अवस्था पाहिली. ईशान हा एक वैज्ञानिक होता. तारिका पर्यावरण कार्यकर्ती होती. रेहान हा संगणक तज्ज्ञ होता. तर अदिती ही शिक्षिका होती. तर ओंकार हा एक सैनिक होता. हे सर्व एकत्र येतात आणि पर्यावरणाला वाचविण्यासाठी योजना करतात. जनजागृती कशी करायची याचे निश्चय ठरवतात. एक दिवस ईशानने सर्व मित्रांना बोलावलं आणि तो म्हणाला, मित्रांनो, आपल्याला अजून वेळ मिळाला आहे. आपण जर आता काही केलं नाही तर पुढची पिढी फक्त पर्यावरणाचे चित्र पाहिल. तेव्हा तारिका त्याला म्हणते, मी नदीच्या जवळ गेले होते. पाणी काळं झालं होतं. मृत मासे तरंगत होते. आवाज इतका होता की पक्षी येतच नव्हते. म्हणून मी नदी स्वच्छता अभियान राबवून नद्या स्वच्छ ठेवाव्यात यासाठी प्रयत्न करणार. ओंकार म्हणाला, युद्धांनी केवळ माणसं नाही तर मी निसर्गही मरताना पाहिला आहे. माझ्या सैनिकी दिवसात मी पाहिलंय, जंगल जळतं, प्राणी पळतात आणि शेवटी राखच उरते. म्हणून मी आता प्रत्येकाला एक संदेश देणार आहे की प्रत्येकाने आपल्या वाढदिवसाला एकतरी झाड लावावे व ते वाढवावे. शांती व स्वच्छतेचा मार्ग स्वीकारून पर्यावरण वाचवावे. रेहानने त्याच्या संगणकावर पृथ्वीचा डेटा दाखवला. गेल्या 50 वर्षात 60% हरित क्षेत्र नष्ट झालंय. पृथ्वी तापत आहे. मृदा प्रदूषणामुळे अन्नही विषारी होत चाललंय. त्याने लोकांसाठी एक ग्रीन ॲप तयार केले होते. पर्यावरणातील सर्व प्रकार प्रदूषणाविषयी तो जागृत करणार होता. तसेच मोठे वाहने ऐवजी कारपूल करा, सायकलचा वापर करा, पुन्हा निसर्गाकडे चला, या प्रकारे संदेश तो आपल्या ॲपमधून देत होता. अदितीने सुस्कारा टाकत सांगितलं, माझ्या विद्यार्थ्यांना खरं आकाश काय आहे हे माहीतच नाही. त्यांनी ते फक्त चित्रात पाहिले आहे. अदिती या शिक्षिकेने आपल्या शाळेत ग्रीन वीक सुरू केले. 4Rचा वापर काय आहे हे सांगितले. 4R म्हणजेच रिड्यूस, रिफ्यूज, रिसायकल, रिकव्हर. हे पर्यावरणाला वाचवायचे मूलभूत मंत्र होय. आपण ही शिकवण समाजाला, विद्यार्थ्यांना दिली तर नक्कीच बदल घडेल या हेतूने हे स्वीकारले. सर्वजण काही काळ शांत बसले. तेव्हा अचानक पृथ्वीचा आवाज यायला लागला. पृथ्वी थकून म्हणत होती, तुमचं विज्ञान, तुमचं युद्ध, तुमचं लोभ हे सगळं मला थकवतंय. अजूनही वेळ आहे. स्वतःला बदलवा, मला वाचवा. त्या रात्री त्यांनी निर्णय घेतला, आपण गप्पा बसणार नाही. सर्व मिळून पृथ्वी वाचवा, पर्यावरण वाचवा यासाठी प्रयत्न करणार. गाव स्वच्छ करणार, झाडे लावणार. तारिकाने झाडे लावण्याचा उपक्रम राबवला. रेहानने एक पर्यावरण जागरूकता ॲप बनवले. अदितीने शाळेत ग्रीन वीक सुरू केलं. ईशानने कमी ऊर्जा वापरणाऱ्या साधनांचा शोध लावला. ओंकारने युद्ध थांबविण्यासाठी शांतीचा प्रचार सुरू केला. हळूहळू त्यांच्या छोट्या गावाने सगळ्या देशाला प्रेरणा दिली. लोक प्लास्टिक कमी वापरू लागले. वृक्षारोपण वाढलं. प्रदूषणात घट झाली आणि एक दिवस पुन्हा एकदा निळं आकाश, स्वच्छ नद्या, पक्ष्यांचे सूर पृथ्वीवर ऐकू येऊ लागले. पृथ्वीने आपल्याला दिलं, आता आपली ही वेळ आहे. चला तर मग पृथ्वी वाचूया, पर्यावरण वाचूया. धन्यवाद.